नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्रा या प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आज 31 मे 2026 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे। त्यामध्ये जे काही चालू घडामोडी विषयाचे प्रश्न आलेले होते, त्या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्याचे योग्य उत्तर काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यातल्या त्यात याचे सोर्सेस काय होते, आपल्या सिम्प्लिफाईड मधून कोणत्या पुस्तकातून कोणत्या पेज नंबरवरून हे प्रश्न आलेले आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की कालावधी काय होता प्रश्नांचा। बऱ्याचदा आपण मागच्या वर्षी जर बघितलं किंवा रिसेंटचे प्रश्न हे बघितलं, काल परवा झालेली ग्रुप बी मेन्सची जर बघितली तर फार जुने प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने विचारले होते। या वर्षी राज्यसेवेला पहिल्यांदाच असं घडलंय की खूप लेटेस्ट प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। आता तुम्ही 2026 चा जर विचार केला, एक 7-8 प्रश्न हे 2026 मधले होते। म्हणजे आपला जो काही 41वा आणि 42वा अंक आहे त्याच्यामधले तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि मी जेव्हापासून सुरुवातीपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला फोन वगैरे मेसेज येतात, त्यांना तेच सांगत होतो की इयरबुक आणि त्याच्यानंतर आलेले 3 अंक करा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। त्याच्या बाहेरचा केवळ एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे तो अभिजात भाषेचा जो प्रश्न होता तो 2024 चा होता, बरोबर आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये 24 मध्ये जे काही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता, त्या अनुषंगाने चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारलेला होता। तर इयरबुक 2026 त्याच्यानंतर आलेला 40, 41 आणि 42, मोस्टली 42 आणि 41व्या अंकावर प्रश्न खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी विचारलेले आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडी या प्रश्नांचं जर स्वरूप बघितलं तर खूप मला कठीण प्रश्न वाटले। बरेचसे छोटे छोटे बदल मल्टी स्टेटमेंट मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये मायनर काहीतरी चेंज आयोगाने केलेला आहे आणि तो प्रश्न त्या ठिकाणी बरेच गोंधळ टाकणारे अशा स्वरूपाचे प्रश्न होते। त्याच्यानंतर एक लिस्ट मी या ठिकाणी बनवलेली आहे की कोणत्या महिन्यामधनं हे प्रश्न आलेले होते। तर यामध्ये बघा तुम्ही 26 मधले प्रश्न म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यातले प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त होती। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स हे मार्च 2026 मधला होता। आता हा वुमन टेक्नॉलॉजी पार्कचा जो प्रश्न होता तो सुद्धा मार्च 2026 चा होता। चिलीचे राष्ट्राध्यक्ष हे सुद्धा मार्च 2026 मधला होता। आता तुमची मे मध्ये परीक्षा झालेली आहे, पण मार्च पर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। एक 7-8 महिने परीक्षा दिनांकापासून 7-8 महिन्यातले प्रश्न सगळ्यात जास्त तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसतात। दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही पुढची येणारी कंबाईनची जर परीक्षा देत असाल तर या परीक्षेवरून काही अंदाज लावत बसायचा नाही, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेहमी करंट अफेअर्स काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं येतं, काठिण्य पातळी त्याची खूप जास्त असते। त्या प्रमाणात याला ग्रुप बी मेन्स असेल किंवा ग्रुप सी ची प्रिलिम्स असेल किंवा ग्रुप बी ची प्रिलिम्स असेल, त्याला एवढे फार कठीण असे प्रश्न विचारले जात नाही। वन लाइनर स्वरूपाच्या प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी खूप जास्त असतं। राज्यसेवेमध्ये थोडंसं काठिण्य पातळी जास्त असते। आता चाबार पोर्ट हा सुद्धा फेब्रुवारी 2026 मधला आहे। इकॉनॉमिक सर्व्हेवर एक प्रश्न विचारलेला होता आयोगाने, तो सुद्धा 2026 मधला होता। आणि या परीक्षेचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं, राज्यसेवा प्रिलिम्स आता झालेलं, तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेवर भरपूर असे प्रश्न दिसतील। तुमचं स्टॅटिक जीके आहे, समजा जिओग्राफी आहे, जिओग्राफी नंतर इकॉनॉमिक्स आहे, याच्यामध्ये सरळ सरळ इकॉनॉमिक सर्व्हे मधले आकडे तुम्हाला विचारलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की जे महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट तुम्हाला महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेवरती जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी दिसतात। त्यामुळं आपण जे काही पुस्तकामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे दिलेला आहे, जो 41व्या अंकामध्ये जो काही इकॉनॉमिक सर्व्हे दिलेला आहे त्याच्यावरती बरेच प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसतील। त्याच्यानंतर आसाम वेतन आयोग हा जानेवारी 2026 मधला आहे। सुरेश कलमाडी यांचं निधन झालं, त्यांच्यावर प्रश्न आयोगाने विचारला होता, तो जानेवारी 2026 मधला होता। कुशावती जिल्हा डिसेंबर 2025 मध्ये जे गोव्याने नवीन जिल्हा त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता। नोबेल पुरस्कारावरती मी सातत्यानं तुम्हाला सांगितलेलं आलंय की काही ठराविक असे टॉपिक आहेत त्याच्यावरती फिक्स असा प्रश्न येतो, त्यातला हा नोबेल पुरस्कार हा एकही परीक्षा अशी नाही की पुरस्कारावर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जात नाही। नोबेल पुरस्कारावर याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारला, नेमणुकावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, निधन वार्तावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, क्रीडा घडामोडीवरती सुद्धा आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, असे काही महत्त्वाचे टॉपिक आहे। आता आपण बॅच सुरू केलेली आहे फास्ट ट्रॅक बॅच चालू घडामोडीची, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी
क्रमाने लावून दिलेले आहेत, कुठले टॉपिक महत्वाचे आहेत, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी काही नॅशनल रँकिंग आहे, नॅशनल इन्स्टिट्यूटची ज्या काही शैक्षणिक संस्थांची रँकिंग आहे त्यावरती प्रश्न आला सप्टेंबर 2025चा आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याच्यावरती प्रश्न आहे, हा मे 2025चा आहे. बाल विज्ञान काँग्रेस जानेवारी 2025चा आहे. या प्रश्नामध्ये फक्त एक 2025च्या ऐवजी त्या ठिकाणी 2026 असा प्रश्नामध्ये उल्लेख आढळतो. म्हणजे असे मायनर चेंजेस करून आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता हा फक्त एक जुना प्रश्न आहे ऑक्टोबर 2024चा. 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेसह इतर काही भाषांना त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. तर त्याच्यापूर्वी जे काही त्याच्या आधी जे काही 4-5 भाषा होत्या त्याच्यावरती आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आपण एक एक प्रश्न बघूयात. जवळपास 15 चालू घडामोडीचे प्रश्न आयोगाने विचारलेले. 15 पैकी 13 प्रश्नाचे थेट संदर्भ आपल्या सिम्प्लिफाईडच्या पुस्तकामध्ये आढळतो. जे काही 2-3 आहेत त्याचे संदर्भ आपल्या पुस्तकात नाहीत, ते सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, खालील पैकी कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? हा प्रश्न 42व्या अंकातला आहे, जो लेटेस्ट अंक आपला आलेला आहे. ठीक आहे. तो पेज क्रमांक 84 वर तुम्ही पाहू शकता. जोसे अँटोनियो कास्ट यांची मार्च 2026 मध्ये चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. फक्त 3-4 ओळीमध्ये आपण ते दिलेले आहे आणि त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारलेला आहे. सिम्प्लिफाईडचं एकच वैशिष्ट्य आहे आपल्या पुस्तकाचं, कधीच तुम्हाला धोका देत नाही पुस्तक. तुम्ही जर पारंपरिकपणे आपलं पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला माहिती असेल, नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा मागचे काही आलेले प्रश्नपत्रिका आणि आपला सोर्स जो आहे आपण सातत्याने टेलिग्रामवर पेज क्रमांक सह टाकत असतो. पहिल्यांदाच असं घडलंय की 1-2 प्रश्न हे आपल्या पुस्तकातनं सुटलेले आहेत. नेहमी 15 पैकी 13-14 प्रश्न त्या ठिकाणी येतात. आजही 15 पैकी 12 प्रश्न आहेत. त्याचबरोबर इतर काही स्टॅटिक भाग आहे. म्हणजे स्टॅटिक म्हणजे जो काही तुमचं इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे, पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, किंवा आता रिसेंटली पहिल्यांदा आत्ताच म्हणजे जिओग्राफीमध्ये देखील तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारले. जो महाराष्ट्राचा आर्थिक पाणी आहे त्या सगळ्यांची उत्तर आपल्या पुस्तकात भेटतात. म्हणजे याचा अर्थ चालू घडामोडी बरोबरच इतरही विषयांची तयारी तुमच्या या पुस्तकाच्या माध्यमातून येते. आपण एखादा मुद्दा चालू घडामोडीचा देत असताना त्याच्याशी अनुषंगाने जे काही महत्वाचे फॅक्ट्स असतात ते सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो, जो तुम्हाला स्टॅटिक जीके मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. याचं उत्तर आहे अँटोनियो कास्ट हे चिलीचे अध्यक्ष आहेत, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे. आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी कोणत्या कालावधीमध्ये भूषवलं असं त्याचं उत्तर विचारलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ वर्ष विचारलेलं आहे, कालावधी विचारलेला आहे. याचं उत्तर 2000 ते 2013 असं त्यांनी या कालावधीमध्ये आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आता हे जे आहे ते भारतीय ऑलिम्पिक समितीचं किंवा संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्याचं उत्तर बरोबर आहे 4थ्या क्रमांकाचं. ठीक आहे. हे सुद्धा आपल्या 41व्या अंकावरती पेज क्रमांक 106 वरती माहिती दिलेली आहे. सुरेश कलमाडी यांचा क्रीडा प्रशासनामध्ये खूप मोठा वाटा होता. वेगवेगळ्या संघटनेवर त्यांनी कामगिरी केलेली आहे. आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनच्या 2000 ते 2013 पर्यंत अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांना आजीवन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ह्याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ही देशभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी पद्धतशीर प्रणाली प्रदान करते. हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, कारण शैक्षणिक संस्थांना देशभरातील विविध श्रेणी अंतर्गत त्या ठिकाणी क्रमवारी दिली जाते. त्याच्यानंतर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्याची सुरुवात 2020 ला झाली असं दिलंय. हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्या इयरबुक मध्ये संपूर्ण त्या निकषाबद्दल माहिती दिलेली आहे, निर्देशांकाबद्दल. याची सुरुवात कधी झाली? 29 सप्टेंबर 2015 ला झालेली आहे. म्हणजे BA विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते. आपण ते निकष सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण 5 निकष आहेत. 5 निकषांच्या आधारे ही क्रमवारी जाहीर केली जाते. इयरबुकच्या
2026चं जे इयर बुक आहे त्याच्या पेज क्रमांक 56 वर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळते. ठीक आहे. आता याच मध्ये NIRF हा जो निर्देशांक आहे त्यामध्ये आता SDG हा एक वेगळा टॉपिक त्यांनी समाविष्ट केलेला आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन वेगवेगळ्या निर्देशांकावर त्या ठिकाणी प्रश्न विचारला. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मद्रास प्रथम क्रमांकावर असल्याचं म्हटलेलं आहे. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर ठरतं. ACD याचं बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय तुमचा बरोबर येतो. त्याच्यानंतर अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम सांगितलेला आहे. 2025च्या युअर बुक मध्ये असण्याचं कारण म्हणजे काय? 234 पेज नंबरवर 2024 मध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषाचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला होता. त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली होती. त्या 5 भाषा कोणत्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी कुठल्या मिळालेल्या होत्या. आता ह्याचा एक ट्रिक आहे, बऱ्याच तुम्हाला ते माहिती असेल की हे अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी कुठलं लक्षात कसं ठेवायचं. तसं ते कमवू. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही बरीच फेमस ट्रिक आहे अभिजात भाषा लक्षात ठेवण्यासाठी. तमिळ, संस्कृत, तेलुगू, तसं ते कन्नड, मल्याळम आणि ओडिशा किंवा उडिया भाषा असं त्याला म्हणतो आपण. तसं ते कमवू असा त्याचा क्रम आहे. तसं ते म्हणजे तमिळ पासून सुरुवात होते. म्हणजे ई पहिल्यांदा येणार. ई कुठल्या याच्यामध्ये आहे? पर्यायामध्ये चौथ्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला एकाच याच्यावरनं इथं प्रश्न सुटतो. त्याच्यानंतर तस म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला संस्कृत येणार. ब हे दुसऱ्या क्रमांकाला आहे. तिसऱ्याला ए येणार तेलुगू. त्याच्यानंतर ओडिया आणि सी जो आता पाली भेटलेला आहे पालीला, हे सुद्धा आपल्या इयरबुक मध्ये त्याची माहिती किंवा संदर्भ आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना महत्वाची योजना आहे. केंद्र सरकारद्वारे ही एक नवीन योजना सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य योजनेला 16 जुलै 2025 ला मंजुरी दिली. कधी दिली? 16 जुलै 2025 ला. आपलं इयरबुक 26चं 222 पेज काढायचं, त्याच्यावरती ही माहिती आपण दिलेली आहे. पहिलंच वाक्य आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली? 16 जुलै 2025 ला. कॅबिनेटची मंजुरी 16 जुलै 2025 ला. ठीक आहे. ए बरोबर येतं इथं. त्याच्यानंतर योजनेमध्ये निम्न उत्पादकता, निम्न पीक सघनता, निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांच्या निवडीचे आधार आहेत. हे सुद्धा आहे आपल्याकडे. 3 निकषावर आधारित 100 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ही उत्पादकता कमी आहे किंवा त्या ठिकाणी पीक सघनता किंवा वारंवारता कमी आहे, त्याचं ऋण वितरण म्हणजे कर्ज वितरण कमी आहे, अशा 3 निकषांच्या आधारे 100 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येणार होती. हे निकष सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहे. हे सुद्धा बरोबर वाक्य ठरतं. योजनेचे संचालन चतुस्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाईल. हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. कारण योजनेचं जे काही संचालन आहे ते 3 स्तरावर केलं जाणार आहे. पहिला स्तर आहे जिल्हा, दुसरा आहे राज्य आणि तिसरा आहे राष्ट्र. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर अशा 3 पातळीवर हे योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे फक्त ए आणि ब या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला 8वा वेतन आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं? हे सुद्धा आपल्या 41व्या अंकामध्ये 33व्या म्हणजे 33 या पेज क्रमांकावर आहे. आसाम हे त्याचं उत्तर आहे. आसाम हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आसाम मध्ये 8वा वेतन आयोग स्थापन झालेला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतःचा 8वा वेतन आयोग स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य आसाम ठरलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य व अयोग्य कथने ओळखा. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. हे वाक्य चुकीचं आहे. का? कारण इथं 2025 हवं होतं. 2025 मध्ये जानेवारी 2025 मध्ये ही परिषद पार पडलेली होती किंवा हे
काँग्रेस पार पडलेली होती. राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 31वी भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडली. 3 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान पार पडली. ठीक आहे. आपलं 26चं इयरबुक आहे, त्याच्यामध्ये 297व्या क्रमांकावरती ही माहिती दिलेली आहे. बऱ्याच जणांना वाटू शकतं की सिम्प्लिफाईड मध्ये खूप माहिती असते. ती माहिती का जास्त असते त्याचे कारण ही आहेत की तुम्हाला याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही, सिम्प्लिफाईडच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. 15 पैकी 13-14 तरी हमखास प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आजही तुमच्या समोर या ठिकाणी आपण उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळं जरी तुम्हाला कोण सांगितलं असेल किंवा शॉर्टकट किंवा शॉर्ट नोट्स वगैरे देत असेल, ते रिव्हिजन पुरतं ठीक आहे. ठीक आहे, त्याच्यातनं तुम्हाला एक 7-8 मार्क्स कव्हर होतील. पण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर वाटत असेल की एवढं मला शक्य नाही, पण करणारे पोरं पूर्ण इयरबुक पाठ करतात, सगळ्यांना मार्क्स येत आहेत. इयरबुक वाचणाऱ्यांना किंवा आपलं रेग्युलर जे काही फॉलो करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मी सातत्याने तेच सांगत असतो की ईच अँड एव्हरी गोष्ट आपल्या पुस्तकातली परीक्षाभिमुखच आहे. आता तुम्हाला या प्रश्नांवरनं एक गोष्ट लक्षात आली असेल की किती जरी खोलात विचारला प्रश्न तरी त्याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये सापडतो. पुढे आपण आर्थिक पाहणीचं सुद्धा बघूया. आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जास्तीत जास्त 4 पेजेस मध्ये दिलेली होती. आजच्या परीक्षेमध्ये जेवढ्या काही महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर 4-5 प्रश्न विचारलेले होते, सगळ्याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये आढळतो. ठीक आहे, त्याला म्हणतात परीक्षाभिमुख माहिती. त्याच्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला 3रा नवा जिल्हा कोणता? गोव्यामध्ये आतापर्यंत 2 जिल्हे होते, आता 3रा नवीन जिल्ह्याचे त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवलेला होता. याचं नाव आहे कुशावती. हे 41व्या अंकामध्ये 156 पेज नंबर वरती आहे. गोव्यामध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती असं शीर्षक आहे. प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत. 3ऱ्या जिल्ह्याचं नाव काय आहे? कुशावती. ठीक आहे, 155 पेज नंबर. कुशावती नावाची एक नदी आहे, त्या नदीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कारावरती फिक्स प्रश्न असतो. कुठलाही म्हणजे रिसेंटचे म्हणजे दरवर्षी येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेला नोबेल पुरस्कारावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. यावेळेस फक्त स्वरूप वेगळं विचारलेलं आहे. नोबेल पुरस्कार ज्या कारणासाठी भेटला ते कारण आणि त्या ठिकाणी जे काही व्यक्ती आहेत पुरस्कार प्राप्त त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. ही माहिती डिटेलमध्ये आपण 26च्या इयरबुक मध्ये 205 या पेज क्रमांकावर दिलेली आहे. आता मारिया कॅरिना माचाडो सातत्याने चर्चेत आहेत, याच्यावरती आपण बऱ्याचदा चर्चा देखील केलेल्या आहे. यांना शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी म्हणजे लोकशाही हक्कांचा प्रचार करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. डीचं 1 हे उत्तर आहे. डीचं 1 हे फक्त या ठिकाणी आहे, म्हणजे 2ऱ्या क्रमांकाचं उत्तर त्या ठिकाणी येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे कारण आहेत आणि त्या म्हणजे रसायनशास्त्रातील नोबेल असेल, भौतिकशास्त्रातील नोबेल असेल, 3 जणांना बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यापैकी फक्त एक नाव त्या ठिकाणी आयोगाने विचारलेलं आहे. रिचर्ड रॉबर्टसन रसायनशास्त्रातील नोबेल भेटलेला आहे. मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क साठी त्यांना मिळालेला होता. त्याच्यानंतर जॉन क्लार्क यांना भौतिकशास्त्रातील मिळालेला होता. मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग साठी. ठीक आहे, मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन, ऊर्जा क्वांटायझेशन यासाठी मिळालेला होता. म्हणजे जी काही माहिती परीक्षेसाठी आवश्यक आहे ती पूर्ण आपण पुस्तकामध्ये कव्हर करत असतो. त्याच्यानंतर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरती प्रश्न आहे. जागतिक बँकेद्वारे जाहीर केला जातो, प्रकाशित केला जातो असं म्हटलंय. हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे, कोण जाहीर करतं? UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि OPHI, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, या 2 संस्थांद्वारे 2010 पासून हा अहवाल जाहीर केला जातो. त्याची माहिती 25च्या इयरबुक मध्ये 53 मध्ये आहे आणि 26च्या इयरबुक मध्ये देखील जो HDI अहवाल जाहीर होतो दरवर्षी त्यामध्ये सुद्धा आपण MPI बद्दल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी A चुकीचं आहे, म्हणजे तुमचं हे 2 ऑप्शन या ठिकाणी कट होतात. राहतं B, C आणि D. तर याच्यामधलं B आणि C हे बरोबर आहे. D चुकीचं आहे.
दक्षिण आशियातील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले असं दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी चुकीचं आहे, कारण ते कमी झालेलं आहे. दारिद्र्य त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या तिन्ही पदकांची संख्या त्या ठिकाणी विचारलेली आहे. हा 42व्या अंकामधला प्रश्न. 97 पेज क्रमांकावर आपण ही माहिती दिलेली आहे. नवी दिल्लीला पार पडले या वर्षीचं वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक ग्रँड प्रिक्स मार्च 2026 मध्ये. आता इथं भारताचे आपण दिलेले आहेत पदक. अव्वल स्थानी भारतानेच अव्वल स्थान पटकावलेले, त्याच्यामध्ये 208 पदकं भारताने पटकावलेली होती. 75 सुवर्ण, 75 सुवर्ण कुठे इथं आणि या दोन ऑप्शन मध्ये दिसतं. 69 रौप्य, 69 रौप्य या ठिकाणी 64 दिले, म्हणजे हा कटतो इथं. दुसरं उत्तर तुमचं बरोबर आहे, दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. हा 42व्या अंकामधला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी होती. हा आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र राज्याचा या वर्षीचा त्यावर आधारित आहे. इयरबुक मध्ये माहिती दिली, सॉरी मागच्या वर्षीचा जो काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यावर प्रश्न आहे. 2026च्या इयरबुक मध्ये 329 पेज नंबरवर माहिती दिलेली आहे. यांनी कधी विचारले? 1 मार्च 2026 रोजी. अंदाजित लोकसंख्या 1 मार्च 2026 रोजी 12.93 कोटी. हा आहे का आकडा? 12.93 कोटी आपल्या पुस्तकात जशाच तसा आकडा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं विधान ए बरोबर आहे. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे म्हणते. हे वाक्य सरळ सरळ चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, नागरी लोकसंख्येचं कमी आहे. त्याच्यामुळे फक्त विधान अ बरोबर येतं. विधान अ बरोबर आहे, पण विधान 2 चुकीचं आहे. हे ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यानंतर हे सुद्धा आर्थिक पाहणी संदर्भातच आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. आता हे 3 जर पर्याय बघितलं तर जशाच तसे पर्याय आपल्या पुस्तकामध्ये आढळतात. इथं काय विचारले? डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. पहिलंच वाक्य आहे. डिसेंबर 2025 पर्यंत एकूण शिधापत्रिका धारक किती होते? 270.84. म्हणजे हे चुकीचं आहे. इथं 48 दिले, 270.48 दिले, तर 270.84 लाख हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होते. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यरत रास्त भाव दुकाने 636. 51,636 हे बरोबर आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सीधा वस्तूंचा लाभ देण्यात आला. ऑक्टोबर 2025 पर्यंत. इथं वाक्य बघा, ऑक्टोबर 2025 पर्यंत आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह रेशन घेणारी कुटुंबे किती आहेत? 1.55 कोटी. 1.55 कोटी. ठीक आहे, या ठिकाणी बी आणि सी हे बरोबर उत्तर येतं. अ चुकीचं आहे, कारण 270.48 दिलेलं आहे. 270.84 हे आकडा बरोबर त्या ठिकाणी ठरतो. या ठिकाणी बघा वाक्य पण सेम आहेत. प्रश्नामध्ये सुद्धा वाक्य त्या ठिकाणी सेम विचारलेले आहेत. हे आपल्या 42व्या अंकामध्ये 177 पेज क्रमांक काढून बघा. तुम्हाला सार्वजनिक वितरण व्यवस्था या शीर्षकाखाली ही सगळी माहिती जशाच तशी भेटेल. असे बरेचसे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये एखाद्या वाक्यातला एखादा प्रश्न आपल्याला आलेला आहे, तो मी या ठिकाणी टाकलेला नाही. ज्यावरती सगळे प्रश्न सुटतात तेच प्रश्न आणि त्याचा संदर्भ मी या ठिकाणी टाकलेला आहे. आता हा भूगोलाचा प्रश्न आहे, पण चालू घडामोडीमध्ये देखील चर्चेत होता. आता भूगोलामध्ये चालू घडामोडी विचारण्याचं ही पहिल्यांदाच वेळ आहे. तुम्ही बघितलं तर हा आरवलीचा प्रश्न चालू घडामोडीमध्ये चर्चेत होता. का चर्चेत होता? तर त्याची जी काही व्याख्यामध्ये बदल करण्यात आलेला होता. केंद्र सरकारने 100 मीटर पेक्षा कमी उंचीचे जे काही पर्वत टेकड्या असतील ते आरवलीत येणार नाहीत अशा स्वरूपाची घोषणा त्या ठिकाणी केली होती.
त्याच्यानंतर फार मोठा गदारोळ उडलेला आहे, त्याच्यावरती खूप मोठा वाद निर्माण झाला आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावरती स्टे आणलेला होता. त्या चर्चेतील रांगेवरती हा प्रश्न विचारलेला आहे. याची सविस्तर माहिती आपण 40व्या अंकावर दिलेली आहे. पेज क्रमांक 40 वर आपण ही डायग्राम जी काही आहे, हा जो इन्फोग्राफिक आहे तो टाकलेला होता. तर यामध्ये आरवली हा जगातील सर्वात तरुण वल्ली पर्वत असल्याचं म्हटलेलं आहे. आरवली हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतापैकी एक आहे. ठीक आहे, भारतातली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे आरवली. त्याच्यामुळं तरुण आहे का? नाही. तरुण पर्वतरांग कुठली आहे? आपलं हिमालय. हिमालयाची उंची सातत्याने थोड्या थोड्या ह्याच्याने वाढते. का वाढते? तर तिथं एक कन्व्हर्जन प्लेट आहे, दोन भूपट्ट एकत्र येतात, ती सातत्याने वाढते आणि ते हिमालय तरुण पर्वत आहे. आरवली हा मात्र अवशिष्ट पर्वताचा भाग आहे, कारण ते खूप जुना पर्वत आहे. त्याच्यामुळं हे चुकीचं ठरतं या ठिकाणी. ठीक आहे, फक्त विधान बरोबर हे नाहीये, चुकीचं आहे. हे पण या ठिकाणी चुकीचं ठरतं. आरवली हा पर्वतरांग संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त व तांबे यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. आता पहिलं वाक्य इथं पहिल्यांदाच दिले आपण, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये काय म्हणलंय? संगमरवर, खनिजाचं इथं माहिती दिली, संगमरवर. त्याच्यानंतर ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे. ठीक आहे, तांबे, जस्त ह्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण. त्याच्यानंतर या पर्वतरांगांनी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिलेला आहे. मूळ वाद याच्यावरूनच होता. त्या ठिकाणी खाणकामाला अजून जास्त हे देण्यासाठीच ती जी काही क्रायटेरिया होता 100 मीटरचा लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे ते सुद्धा वाक्य बरोबर ठरतं. चित्तोडगड, कुंभालगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले, रणथंबोर नावाचा एक टायगर रिझर्व प्रसिद्ध आहे, ते राजस्थानमध्ये आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. BCD याचं बरोबर उत्तर येतं, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काही 2-3 प्रश्न आहेत ज्याचा मला आपल्या पुस्तकामध्ये पर्याय सापडलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे? गुजरात, तमिळनाडू, सिक्कीम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. हा सुद्धा प्रश्न शोधल्यावर सापडू शकतो, पण बघावा लागेल एकदा की आपल्या पुस्तकात आहे का नाही. मात्र हे जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आहे केंद्र सरकारचा, त्याद्वारे राबवला जाणारा उपक्रम आहे, त्याचं 4 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश करा. आता हे थोडंसं संदिग्ध प्रश्न आहे. जेव्हा आयोगाची उत्तर तालिका येईल त्यावरून आपल्याला या ठिकाणी कळू शकतं. कारण जे काही प्रायोरिटी लिस्ट होती महत्वाच्या बाबींची, त्याच्यामध्ये याचा समावेश होता जागतिक आरोग्य सहकार्य, हवामान बदल ह्याचा सुद्धा समावेश होता. सी मात्र तिथं समावेश नाहीये. महिला मुक्तीला प्रोत्साहन, बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा आणि व्यापार, गुंतवणूक व वित्त, हे जे काही इतर 4 ऑप्शन आहेत त्यांचा समावेश होता. तसं उत्तर वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. जर तुम्ही हे दिला, ह्याला जर ऑप्शनला हे केलं, आयोगाकडे जर तुम्ही तक्रार दाखल केली, तर हे महिला व मुक्तीला प्रोत्साहन त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मुळात नव्हता. ते हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या ब्रिक्स परिषदेबद्दल आपण जनरली सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. ब्राझीलमध्ये कुठं पार पडली, त्याचा कालावधी काय होता, थीम काय होता, पण प्रश्न त्यांनी प्राधान्य क्रमांमध्ये विचारलेला आहे. म्हणजे याचा सोर्स आपल्या पुस्तकामध्ये आहे, पण जशाच तसे ऑप्शन नसल्यामुळे मी तुम्हाला इथं प्रत्यक्ष त्याचं सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर चाबाहार बंदर या संदर्भात न्यूज आहे. इराणमधील चाबाहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग उपलब्ध होतो. मूळ उद्देश तोच आहे, त्यामुळं हे इथं बरोबर येतं. चाबाहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरते. हे वाक्य चुकीचं आहे. चीनने पाकिस्तानमध्ये ग्वादार नावाचं बंदर विकसित केलेलं आहे, कराची नाही. म्हणजे ग्वादार बंदराला शह देण्यासाठी भारताद्वारे चाबाहार नावाचं बंदर विकसित करण्यात येणार होतं. त्यामुळं बी हे वाक्य चुकीचं ठरतं. चाबाहार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली जी विशेष उद्देशीय संस्था, किंवा आपण त्याला SPV म्हणतो, तिचं नाव काय होतं?
इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड हे बरोबर आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पात या बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. या अर्थसंकल्पामध्ये मुळात त्या चाबार बंदराबद्दल काही विशिष्ट अशी तरतूद करण्यात आलेली नव्हती. तर या ठिकाणी ACD बरोबर येईल. तिसऱ्या क्रमांकाचं हे ऑप्शन असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहेत. बऱ्याच प्रश्नांचा 1, 2, 3 प्रश्न सोडले. आता तो एक ब्रिक्सचा एक प्रश्न आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्या पुस्तकामध्ये आढळते. 1-2 प्रश्न सोडले तर 12 ते 13 प्रश्नांचा थेट संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जे काही GS संदर्भात आहेत, इतर म्हणजे इकॉनॉमिक्स असेल, भूगोल असेल किंवा पॉलिटी असेल, त्याच्यातलेही बरेचसे प्रश्न त्याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, आपण एक चालू घडामोडीसाठी फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे 10 मे 2026 पासून. त्यामध्ये जानेवारी 2025 पासून ते एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे आपला इयरबुक जे आहे त्याच्यानंतर आलेले जे 3 अंक आहेत, 40 अंक, 41 अंक आणि 42 अंक, याच्यावर एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली. त्यासाठी तुम्हाला MPSC मंत्रा नावाचं ऍप आहे, ते डाउनलोड करायचंय. तिथनं तुम्ही ते जॉईन करू शकता. मंत्रा 2026 हा जर कोड वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 200 रुपयाचं डिस्काउंट भेटेल. ती बॅच 500 रुपयाला आहे. जर तुम्ही आता हे वापरलेलं आहे, त्याची जी व्हॅलिडिटी आहे मी एक 4-5 दिवस एक्सटेंड करणार आहे. विद्यार्थ्यांची तशी मागणी असल्यामुळं हा कोड वापरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. 300 रुपये मध्ये तुम्हाला बॅच मिळेल. प्रामुख्याने ग्रुप B आणि ग्रुप C साठी ही बॅच डिझाईन केलेली आहे. महत्वाची गोष्ट सांगतो, राज्यसेवेचा आणि ग्रुप B आणि ग्रुप C चं कंपॅरिझन करू नका. राज्यसेवेला खूप हार्ड प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीला, आतापर्यंत ते हेच आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या कंबाईन ग्रुप B ला नक्की तुम्हाला याचं बॅचचा फायदा होईल. जॉईन करायचा असेल तर हा कोड आहे, वापरू शकता. काही अजून माहिती हवी असेल तर माझा नंबर बुकवर दिलेला आहे आपल्या चालू घडामोडीच्या, तिथनं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून अजून काही माहिती हवी असेल तर ती विचारू शकता. त्याच्यानंतर या पेपर बद्दल किंवा या सेशन बद्दल तुम्हाला काही अजून शंका असतील तर मला थेट कमेंट मधून कळवा. तिथं नक्कीच तुम्हाला रिप्लाय भेटेल. ठीक आहे. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू.